राज्याचे काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या मूळ गावी असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावात आलेले आहेत। कालपासून ते याच त्यांच्या घरामध्ये मुक्कामी आहेत। त्यांच्या पत्नी देखील त्यांच्यासोबत आहेत। जर आपण बघितलं तर या घराच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आतल्या बाजूला जर आपण बघितलं तर त्यांचा ताफा देखील पूर्णपणे तयार आहे। अशी देखील इथं माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी बाहेर येऊन देवदर्शनाला देखील जाऊ शकतात। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती मानले जाणारे संजय मोरेजी आहेत। तुम्ही काल मुख्यमंत्री इथं पोहोचल्यानंतर तुम्ही त्यांना भेटलात का? हो, साहेबांना भेटलो। साहेबांची तब्येत थोडी सर्दी वगैरे बरं, त्यामुळे ते दिवसभर आरामच करणार आहेत आज। बरं, तेव्हा असं मंदिर वगैरे असं काही कुणाला चर्चा केलेली नाही। बरं, अर्थात जर आपण बघितलं तर थेट दिल्लीवरून ते मुंबईला आले। मुंबईत महायुतीच्या काही बैठका होणार आहेत अशी देखील माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी तेव्हा दिली, परंतु तिथं न थांबता ते थेट दरे गावात आलेत। त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचं काय पुढचा दौरा असणार आहे, कसं असणार आहे? आज इथंच मुक्कामी असणार आहेत, बाहेर पडणार आहेत? साहेब इथे आराम करण्यासाठी झालेले आहेत। आज पूर्ण दिवस घरीच मुक्कामच करणार आहेत आणि तर्क वितर्क कोठे लावतात तसं काही साहेबांनी चर्चा केलेली नाही ते कोणाबरोबर। बरं, म्हणजे अर्थात ते देवदर्शनाला जर त्यांची इच्छा असेल तर जाऊ शकतात। गावी आराम करण्यासाठी आलेले आहेत, आम्हाला असं काही अजून सूचना दिलेली नाही। बरं, बरेच लोक इथं सुद्धा साहेबांना भेटण्यासाठी येत आहेत, त्यांना काय सांगितलं जातं? कारण बरंच पोलीस बंदोबस्त घराच्या बाहेर यावेळेस दिसतंय। आरामच करणार आहेत साहेब, आराम करणार तेव्हा कोणाला भेटणार कशाला? काय तसं काही सांगितलं? कार्यकर्ते जे येत आहेत भेटण्यासाठी तसं काही सांगितलेलं नाही साहेबांनी। म्हणजे कुणालाही आतमध्ये त्यांना भेटण्यासाठी परवानगी नाही सध्या? आरामच करायचं साहेबांनी। बरं, अजून कोण कोण आहे साहेबांसोबत? वहिनी, फॅमिली त्यांची वहिनी आहेत, वहिनी साहेब श्रीकांत शिंदे येणार आहेत अशी काय आयडिया नाही अजून? नाही, काय माहिती नाही। जर आता आपण इथं बघितलं तर या बंगल्याच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर जर पलीकडे जाऊन आपण दाखवायचा प्रयत्न केला तर आतमध्ये पूर्ण पोलिसांचा ताफा देखील तयार आहे। जर मुख्यमंत्र्यांना बाहेर पडायचं असेल, या गावात कुठे देवदर्शनाला जायचं असेल तर त्याच्यासाठी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी तयार आहे। मात्र एकीकडे राज्याचं राजकारण तापलं असताना मुख्यमंत्री कोण होणार याचा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। मात्र स्वतः काळजीभाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या हे सगळ्या घडामोडी सोडून दूर त्यांच्या गावी दरेत या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासह आराम करतायत आणि त्याचबरोबर देवदर्शनाला देखील जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी विकी घई, एबीपी माझा, सातारा, दरे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।